श्रोतेहो नमस्कार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त ज्येष्ठ गायक पंडित सुरेश साखवळकर यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेच्या वतीनं मुंबईत आयोजित कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आजच्या या व्हिडिओमधून आपण त्या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घर बसल्या घेणार आहोत. माननीय श्रीयुत सुरेशजी, 5 दशकाहून अधिक काळ आपण मराठी संगीत नाटकांना ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या माध्यमातून अथक परिश्रम घेत आहात. बालगंधर्व आपले दैवत स्वरराज छोटा गंधर्व सरस्वतीबाई राणे, हिराबाई बडोदेकर यांच्यासारखे प्रज्ञावंत संगीत साधक आपल्या गुरुस्थानी असल्यामुळे आपण संगीतातील ईश्वरी तेजाने तळपत आहात. म्हणून सच्चिदानंद नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या पवित्र स्मृतिदिनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आपल्याला आज समारंभपूर्वक सन्मानपूर्वक जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हा सर्वांना अतिशय आनंद होत आहे. संगीत संशय कल्लोळमध्ये अश्विन शेठ, विद्याहरणमध्ये शुक्राचार्य, सुवर्णकुलामध्ये नारद, देवमाणूसमध्ये अनिल, स्वयंवरमध्ये भीष्मक, मदनाची मंजिरीमध्ये सारंगधर, अमृतसिद्धीमध्ये रैदास, कथा ही भार्गवरामाची मध्ये जमदग्नी, मृगरंजनीमध्ये वैजू वावरा आणि संगीत कान्होपात्रा मध्ये चोखामेळा या आपल्या भूमिका मराठी संगीत रंगभूमीवर खूपच गाजल्या. वयाच्या 81व्या वर्षी सुद्धा आपण कान्होपात्रामध्ये चोखामेळ्याची भूमिका त्याच तडफेने सादर करता याचा मराठी नाट्यसंगीत क्षेत्राला अभिमान आहे. बालगंधर्वांच्या जीवनावरील देणे गंधर्वांचे या कार्यक्रमाचे आपण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर 70 प्रयोग केलेत याचे कौतुक वाटते. 1988 साली बालगंधर्वांची जन्मशताब्दी आपण इंग्लंडमध्ये साजरी केली. त्यानिमित्ताने लंडन आणि लेस्टरमध्ये संगीत मानापमान आणि संगीत संशय कल्लोळचे प्रयोग तिथल्या मराठी संगीत रसिकांसाठी सादर केले. हे अतिशय अभिमानास्पद आहे. 2005 साली बालगंधर्व रंगभूमी पदार्पणाप्रित्यर्थ पुण्यात 20 गायक कलाकारांसह पूर्ण दिवसभर नाट्यसंगीताची मैफल आपण साजरी केली. 2007 साली संगीत सौभद्र नाटकाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव आपण पुण्यात संपन्न केला. 2011 साली पुण्यात आणि मुंबईत संगीत मानापमानची शताब्दी साजरी केली. 2013 साली महाराष्ट्र, दिल्ली आणि गोव्यामध्ये विद्याहरण, गंधर्व नाटक मंडळी आणि बालगंधर्व शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती असे देखणे 17 प्रयोग आपण अभिनीत केलेले आहेत. 2016 साली संगीत स्वयंवर या नाटकाची शताब्दी मुंबईत, तर 2020 साली द्रौपदी या नाटकाची शताब्दी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात अत्यंत प्रभावीपणे आपण नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून साजरी केली आहे. दरवर्षी 31 डिसेंबर हा स्वरराज छोटा गंधर्व यांचा स्मृतिदिन आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव इथं सातत्यानं साजरा करत आहात. गुरुदेवांवरची आपली अढळ निष्ठा अतिशय अवर्णनीय अशीच आहे. बालगंधर्वांच्या स्मृतिदिनी रामदास कामत, जयमाला शिलेदार, प्रभाकर कारेकर, प्रसाद सावकार, अरविंद पिळगावकर, राहुल देशपांडे, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, महेश काळे, बकुळ पंडित आदी नाट्यसंगीत धुरंधरांचा सन्मान करून त्यांना मानवंदना दिली आहे. महाराष्ट्रातील संगीत नाटकप्रेमी संस्थांना एकत्र आणून त्यांना प्रेरणा दिली आहे. विद्यार्थी दशेपासूनच विविध पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित केलं आहे. बालगंधर्व नाट्य संगीत स्पर्धा कोल्हापूर प्रथम क्रमांक,
बालगंधर्व नाट्य संगीत स्पर्धा पुणे तृतीय क्रमांक, आकाशवाणी अखिल भारतीय गायन स्पर्धा दिल्ली द्वितीय क्रमांक, सवाई गंधर्व शिष्यवृत्तीमधून किराणा गायकीचे अध्ययन, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त, करवीर पीठ शंकराचार्य यांच्या शुभ हस्ते सूरगंधर्व हा पुरस्कार, ही सारी पारितोषिके आपल्या गायन कर्तृत्वाची साक्ष देतात. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे आणि स्वरराज छोटा गंधर्व यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाचा लाभ आपणास झालेला आहे. सुरेशजी, संगीत हा आपला ध्यास आहे. खेरीज आपण ज्येष्ठ पत्रकार आणि अंबरचे संपादकही आहात. आपण ज्योतिषशास्त्र उत्तमपणे जाणता. महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर, विदेशातही मराठी संगीत नाटके सादर करून आपण अनेक मान सन्मान मिळवलेत, तरी आपले पाय धरतीवर घट्ट रोवलेले असतात हे अभिनंदनीय आहे. आपला लोकसंग्रह विलक्षण दांडगा आहे. आपण गती प्रवृत्तीने सौजन्यशील आहात. अनेक संस्थांचे विश्वस्त म्हणून आपण आजही कार्यरत आहात. आपली भाषणेही ओजस्वी असतात. संत साहित्याचे अभ्यासक म्हणून आपण सर्वश्रुत आहात. ज्ञानेश्वरीसारखा विश्ववंदनीय ग्रंथ, तुकोबाची गाथा, एकनाथांचं भागवत, समर्थ श्री रामदास स्वामींचा दासबोध, श्री गोपालनाथ महाराज यांची वचने आपल्या वाणीवर चिरंतन वसाहत करून राहिलेली आहेत. आपण नारदीय कीर्तनकार म्हणून सर्वत्र वंदनीय आहात. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या भाषेत म्हणायचं झालं तर हा प्रवास सुंदर आहे, आधार गतीला धरती. हा प्रवास सुंदर आहे, आधार गतीला धरती. तेजोमय नक्षत्रांचे आहे, आश्वासन माथ्यावरती. कृपया आपण मानपत्राचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. 51,000 एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माननीय श्री सुरेश साखळकर, एकदा जोरदार टाळ्या. जीवन गौरव पुरस्कार प्रदान होतो माननीय श्री सुरेश साखळकर सरांना. शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम ₹51,000. मनोगत मी फक्त 1 मिनिटामध्ये संपवणार आहे. व्यासपीठावरील आणि सभागृहातील सर्व रसिकजन हो, मान्यवर हो, नाट्य परिषदेने आज आमचा हा जो गौरव केला, जीवन गौरव पुरस्कार देऊन आमचा सन्मान केला. हा पुरस्कार व्यक्तिशः कैलासवासी पु ल देशपांडे आणि छोटा गंधर्व यांच्या चरणी अत्यंत विनम्र भावे अर्पण करतो. त्याचं कारण असं आहे की सातारा जिल्ह्यातला एक छोटासा मुलगा माझं गाणं ऐकलं तर पुलंच्या शाळेला मला पत्र आलं मुंबईहून. सांताक्रूजला पुलं राहत होते. आवाज चांगला आहे तुझा, पुण्याला ये, नागेश खडीकरांच्याकडे 8 वर्ष शिक्षण घे, तू संगीत नाटकात गेलास तर तुला कलावंत म्हणून नाव मिळेल. महत्वाचं वाक्य होतं की तुझी आर्थिक परिस्थिती कशी आहे मला कल्पना नाही, मदतीची गरज असल्यास निसंकोचपणे कळव. एवढ्या एका पुलंच्या पत्राचा आधार घेऊन मी पुण्यात आलो. छोटा गंधर्वांनी माझ्याकडून 3 नाटकं बसवून घेतली, विद्याहरण, देव माणूस आणि सुवर्ण तुला. आणि या दोघांच्या प्रेरणेमधून आणि मार्गदर्शनामधूनच जी काही अल्पसल्प सेवा मला या क्षेत्रात करता आली त्याचं फलित म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने दिलेला आजचा हा जीवन गौरव आहे. मराठी नाट्य परिषदेचे अंतःकरणपूर्वक ऋणी आहे. नीनाताईंच्या वतीने, माझ्या वतीने, सर्व पुरस्कारार्थींच्या वतीने मी प्रातिनिधिक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी अशी अपेक्षा व्यक्त करतो की संगीत नाटक बालगंधर्व, मास्टर दीनानाथ, केशवराव भोसले, छोटा गंधर्व, शिलेदार कंपनी वगैरे वगैरे सुवर्णकाळ ज्याला दाखवलेला होता ते सध्या जरा विपन्नावस्थेत आहे. आम्ही सर्व नाट्यसंस्था एकत्र केलेल्या आहेत. जवळजवळ 20 नाट्यसंस्था आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि संगीत नाटक पुढे गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून काय करता येईल याचा सातत्याने आम्ही विचार विनिमय करतो. कधी जर आम्हाला आपण वेळ दिला तर आपल्याशी चर्चा करण्याची आमची इच्छा आहे. आपण तो वेळ द्यावा
आणि मराठी संगीत नाटक पुढे जाईल अशा दृष्टिकोनातून शासनाने जरी काही आमच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं तर आम्हाला अतिशय आनंद होईल. एवढी एक विनंती अनायसा आपण आज आला मी आपल्या चरणी करतो. पुन्हा एकदा मराठी नाट्य परिषदेचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद द्वारा अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती या तीनही क्षेत्रात हिंदी, मराठी आणि इंग्रजी रंगभूमी आणि चित्रपट तसंच दूरदर्शनवरील विविध वाहिन्यांमधून प्रस्तुत होणाऱ्या मालिका व्यापून टाकणाऱ्या आपल्यातील बहुआयामी व्यक्तिमत्वाला जीवन गौरव पुरस्कार समारंभपूर्वक सन्मानपूर्वक प्रदान करताना आम्हा सर्वांना अतिशय आनंद होतो आहे. 1970च्या दशकापासून आपला अभिनय प्रवास मॉडेलिंगच्या कलात्मक माध्यमातून सुरू झाला. भारतीय प्रिंट मीडियातील पहिली क्लिअरसील गर्ल म्हणून आपण आपले योगदान देण्यास प्रारंभ केला. नंतर गुंतता हृदय हे या व्यावसायिक मराठी नाटकातून आपले रंगभूमीवर पदार्पण झाले. दिग्दर्शनाचा मापदंड असलेल्या माननीय पंडित सत्यदेवजी दुबे यांच्या स्फटिक स्वच्छ मार्गदर्शनाखाली आपण आधे अधुरे, मायावी सरोवर, अबे बेवकूफ, आह, एज्युकेटिंग रीटा या मराठी आणि हिंदी प्रयोगशील नाटकांमधून दमदार अभिनयाची पावती रसिक नाट्य प्रेक्षकांकडून मिळवली. 1978 मध्ये दिग्दर्शनाची देवराई असलेल्या माननीय डॉक्टर विजया मेहता दिग्दर्शित हमीदाबाईची कोठी या मराठी व्यावसायिक नाटकात शप्पोची भूमिका प्रचंड ताकदीने साकारली. अप्रतिम सामर्थ्याचा अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून गाजलेले आपले पती दिलीपजी कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या नागमंडल, अजित बुरे दिग्दर्शित मादीच्या गाड्याचे प्रकरण, राकेश सारंग दिग्दर्शित अखेरचे पर्व या नाटकातील आपल्या भूमिका गाजल्या. विविध चॅनल्सवरील मालिका, चित्रपट, नाटक, वेब सिरीज सर्वच क्षेत्रात आपला यशस्वीपणे संचार चालू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही द बेस्ट एक्झॉटिक मेरीगोल्ड हॉटेल, फ्रेंच भाषेतील मालिका राणी, फ्रेंच चित्रपट नॉस यामधील भूमिका आपल्या गाजल्या. नेटफ्लिक्सवरील द रॉयल्स यातील दमदार भूमिका प्रेक्षकांनाही आवडली. 2025 मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला आहे. आपल्या सौंजवळ आणि नितांत सुंदर अभ्यासू स्वभावाला आपले दिवंगत पती कैलासवासी दिलीप कुलकर्णी यांची साथ होती. आपली दोन्ही मुले अभिनय आणि निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत. नीनाताई, कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे शब्द आहेत आपल्यासाठी. मी काय तुला वाहू, तुझेच अवघे जीवत वैभव काय तुला देऊ. कृपया मानपत्राचा स्वीकार करावा ही विनंती. व्यासपीठावरील मान्यवर आणि रसिकजन हो, रंगभूमी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अतिशय आनंद झालाय, मन भरून आलंय. जीवन गौरव हा सन्मान मिळाल्याबद्दल आणि तो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मिळाल्याबद्दल विशेष मला सन्माननीय वाटतं. माझी निवड केल्याबद्दल निवड समितीचे आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मान्यवरांचे खूप खूप आभार. जाहीर झाल्यापासून सदिच्छा, फोन, मेसेजेस खूप कौतुक होतंय, छान वाटतंय. त्याच्यापैकी एक कौतुक मी तुम्हाला सांगणार आहे. आपला एक मित्र आहे, अभिनेता, दिग्दर्शक मित्र आहे. त्याने फार छान लिहिलं. तो म्हणाला की नाटकात कार्यरत असताना जीवन गौरव घ्यायची खुमारी काही वेगळीच. हो, खरंच तसं वाटतंय. कारण काय असतं ना, आपल्याला काहीतरी गवसतं आयुष्यात आणि मग आपण त्याचा पाठपुरावा करतो, त्याचा ध्यास घेतो, त्याचा आनंद लुटत राहतो, अगदी आपल्यातच मशगूल. आणि मग अचानक आपल्या पदरात असं काहीतरी पडतं आणि असं मला त्यावेळेला वाटलं, बापरे, आपण इथपर्यंत आलो, लक्षातच येत नाही वेळ. असं कलाकाराचं प्रथम माझे 2 दिग्दर्शक ज्याला मी गुरुस्थानी मानते, ज्यांचा उल्लेख आता मानपत्रात झाला, पंडित सत्यदेव दुबे आणि डॉक्टर विजया मेहता. त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करत करत मी त्यांच्याकडनं शिकत गेले. असं नाही की त्यांनी काही नाट्यशाळा उघडली होती, पण त्यावेळेला दिग्दर्शनाबरोबरच ते शिकवत गेले, मी घेत गेले. एखादा स्पंज असावा असं मी सगळं आत्मसात करत गेले. आणि आज मला जे काही अभिनयातले येतं ते त्या दोघांच्यामुळे आहे. 2 अतिशय भिन्न व्यक्तिमत्व, दोघांचे विचार अतिशय भिन्न, पण ध्यास एकच, थिएटरचा. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मला अभिनयामध्ये बऱ्यापैकी व्यापक दृष्टिकोन प्राप्त झालेले आहे. दोघांचे खूप खूप आभार आणि खूप प्रेम दोघांनाही. आणखीन 2 माणसांची नावं मला इथे मुद्दाम घ्यायची. एक विमलताई राऊत,
ज्या अतिशय मातब्बर कलाकार होत्या, तरुण तुर्क म्हातारे अर्क आणि डॉक्टर लागू अशा नाटकात त्या काम करायच्या. त्या आमच्या शेजारी होत्या आणि मी 9 वर्षाची असताना ज्या कॉलनीमध्ये राहिले तिथे त्या वर्षोत्सवामध्ये नाटकं दिग्दर्शित करायच्या. त्यांना माझ्यात काय दिसलं मला माहित नाही, पण त्यांनी माझं पहिलं पाऊल व्यावसायिक नाटकाचं चांदणी शिंपीत जात या नाटकात झालं. 20 प्रयोग मी रिप्लेसमेंट म्हणून काम केलं आणि ते केवळ विमलताई माझं बोट धरून मला घेऊन गेल्या. म्हणून विमलताई, तुमची आज खूप खूप आठवण येते. आज तुम्ही इथे असता तर तुम्हाला खूप आनंद झाला असता. दुसरं नाव अर्थात सर्वश्रुत आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर. काशीनाथ काका माझ्या वडिलांचे स्नेही, कारण दोघेही डॉक्टर. आणि एके दिवशी माझी मॅट्रिकची परीक्षा संपल्यानंतर ते घरी आले आणि माझ्या आई वडिलांना सांगितलं की मी हिला माझ्या मुलीचं काम करायला गुंतता हृदय हे या कोऱ्या करकरीत नाटकात घेऊन जातोय. तिथून माझं नाटकाचं पहिलं पदार्पण झालं. तर अशा रीतीने एक पाऊल आणि एक पदार्पण असं 2 माझ्या बाबतीत झालं व्यावसायिक नाटकाचं. आणि गुंतता हृदयामध्ये मी 4 वर्ष काम केलं. मॅट्रिक होती, तिथेच BA पास झाले. मध्ये अभ्यास करायचे आणि फ्रेंच भाषेची पदवी घेऊन मी तिथून बाहेर पडले आणि अर्थात नाटकाचं वेळ घेऊन बाहेर पडले.